मंडळी, विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला खास असा एक पदार्थ, पारंपरिक पदार्थ केला जातो, तो म्हणजे चिंचवणी. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे आणि अक्षय तृतीया अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येत असल्यामुळे शरीराला थंडावा देणारा सुद्धा असा हा पदार्थ आहे. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर चिंचवणी करण्यासाठी मी इथे घेतलेला 1 वाटी चिंचेचा गर. चिंच अगदी गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा छान असा गर काढून घेतलेला आहे. तो मी इथे 1 वाटी घेतलेला आहे. त्याच वाटीने मी मोजून असा इथे 2.5 वाट्या गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे अगदी 1 छोटी वाटी मी इथे तांदूळ घेतलेली आहे. वाटी पूर्ण भरून घेतलेली नाही आहे. त्यानंतर इथे 3 ते 4 वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची. आणि अगदी थोडं मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि या ज्या तुम्हाला ते इथे मुळ्या दिसतात आहे, त्या आहे आपल्या इथे वाळ्याच्या मुळ्या. जवळपास मला तरी असं वाटते की ह्या ज्या मुळ्या आहेत, ह्या जिथे तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटीच्या जिथे औषधी मिळतात तिथे तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. आणि जर तुम्हाला ह्या वाळ्याच्या मुळ्या नाहीच मिळाल्या तर तुम्ही इथे वाळ्याचं इसेन्ससुद्धा वापरू शकता, म्हणजे खस इसेन्ससुद्धा वापरू शकता. खेडेगावामध्ये तुम्हाला हे शेतामध्ये सुद्धा मिळू शकतात. शरीरातील तहान कमी करण्यासाठी किंवा उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याचा खूप उपयोग होतो. त्याशिवाय खोबरंसुद्धा खूप औषधीयुक्त आहे, म्हणजे आपल्या शरीराला थंडावा देणारा असा आहे. आता हे सर्व साहित्य जे आहे हे अगदी बारीक कापून, म्हणजे खोबरं आणि मुळ्या ज्या आहे वाळ्याच्या त्या अगदी बारीक कापून, त्याशिवाय तांदूळ, वेलची हे सर्व साहित्य मी ते 3 ते 4 तास अगदी व्यवस्थित इथे भिजवून ठेवलेलं होतं. आपल्याला भिजवायची गरज असते. मी हे आधीच भिजवून ठेवलेलं आहे. भिजवून ठेवल्यामुळे मुळ्या ज्या आहेत त्या थोड्या नरम होतात आणि जेव्हा आपण याला मिक्सरमधून बारीक करू तेव्हा ते अगदी सहज अशा बारीक होते. आता हे जे सर्व साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यात 3 ते 4 मी लवंगसुद्धा घेतलेले आहे. आता गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक होऊ शकतं. चिंच किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार आपल्याला इथे गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे. पण साधारणतः जर चिंच थोडी गोडसर असेल तर दुप्पट असं प्रमाण आहे. तर मी आधी ते गुळाचं पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे भिजवलेलं जे साहित्य आहे हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. या वाळ्याच्या ज्या मुळ्या आहेत त्यामुळेच खरं चिंचवणीला खूप छान असा सुगंध येतो. आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण उन्हाळ्यामध्ये कूलरमध्ये सुद्धा वाळ्याचं इसेन्स वापरतो. खाण्यासाठी सुद्धा आपल्याला वाळ्याचं इसेन्स जे आहे की ते आपल्याला मिळू शकते. त्यामुळे जर मुळ्या नाही मिळाल्या तर तुम्ही इसेन्सचा सुद्धा वापर करू शकता. आता हे जे साहित्य आहे हे आपल्याला चाळणीतून न गाळून घेता अगदी कॉटनच्या सुती कापडातूनच आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातल्या वाळ्याच्या ज्या मुळ्या आहेत त्याची आपल्या इथे एकही कण जाणार नाही. आणि ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला 2 ते 3दा अगदी पाणी टाकून टाकून हा जो चौथा आहे उरलेला, हा पाणी टाकून टाकून आपल्याला मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. जेणेकरून वाळ्याचा जो अर्क आहे किंवा आपण बाकी साहित्य जे वापरलेले आहे त्याचा सर्व अर्क जो आहे तो आपल्याला काढून घेता येईल. आता हे बघा, हा चौथा उरलेला आहे. मी यामध्ये अजून परत एकदा पाणी टाकून मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेणार आहे. असं जवळपास 3 ते 4 वेळा करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी इथे पूर्णपणे याचा चोथा काढून घेतलेला आहे. आपलं गुळाचं पाणीसुद्धा तयार आहे. तर एका पातेल्यामध्ये मी इथे तूप टाकून घेते आहे. मी यापूर्वीसुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला कैरीचं जर असं पन्हं करायचं असेल ते कसं करायचं याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. तो सुद्धा अतिशय औषधीयुक्त असं ते पन्हं आहे. आता तूप गरम झाल्यानंतर आपण जे गुळाचं छान पाणी करून घेतलेलं होतं ते इथे गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये जी काही घाण कचरा असेल ती अगदी व्यवस्थित निघून जाईल. आता यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे 1 वाटी चिंचेचा जो आपण गर तयार करून घेतलेला होता, तो गरसुद्धा मी यामध्येच टाकून घेणार आहे. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. उन्हाच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी नक्कीच करून खा. आणि आता आपण जे सारण इथे तयार करून घेतलेलं होतं वाळ्याचं आणि बाकी पदार्थांचं ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. हे आता सध्या खूप पांढरं दिसतं आहे, पण तुम्ही जर यामध्ये खाण्याचा काठ जर टाकला कलर येण्यासाठी तर त्याला छान असा रंग येतो. यामध्ये मी थोडी इथे चारोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि याला मस्त असं 10 ते 15 मिनटं इथे शिजवून घेतलेलं आहे. आणि 10 ते 15 मिनटानंतर आपलं जे आहे चिंचवणी पिण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर औषधीयुक्त कैरीचं पन्हं कसं बनवायचं हे बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.